Hello everybody, this is Vaishali. Welcome you all to my channel. As you know, my channel name is P. Vaishali's Mathematics Classes. इथे आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर शिकत आहोत फ्रॉम 10th स्टँडर्ड सेमी इंग्लिश. ह्यामध्ये प्रॉब्लेम सेट 1 मधला आपला क्वेश्चन नंबर 4 आता आपल्याला डिस्कस करायचे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. इथे 3 क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळे विथ द डिटर्मिनंट्स दिलेले आहेत. यांचे आता आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत. डिटर्मिनंट ऑफ 4, 3, 2, 7. मी आपली क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला. 4 into 7 मायनस 3 into 2. फॉर्म्युला तर माहितीच आहे आपल्याला. ए बी सी डी असे जर एलिमेंट्स असतील एका डिटर्मिनंट मध्ये तर ए डी मायनस बी सी असं करतो. वी आर डुईंग द सेम हियर. 4 7 जा 28 minus 3 2 जा 6. 28 minus 6 is the 22. The determinant of this value is the 22. Next, determinant of 5 minus 2 minus 3 1, which is equals to 5 into 1 minus 2 into minus 3. 5 1 जा 5. Minus into minus plus into minus is the minus. 3 2 is 6. 5 minus 6 is the minus 1. Next, this determinant is 3 minus 1, 1 and 4. The value of this is 3 into 4 minus 1 into 1. 3 4 is 12. Minus into minus is the plus. 1 into 1 is the 1. 12 plus 1, 13. It's very easy. In this way, we can find out the determinant values. Let us solve the question number 5. The question number 5 is solve the following equations by Cramer's method. 6x minus 3y is equals to minus 10 and 3x plus 5y minus 8 is equals to 0. First of all, ह्या equations ला आपण rewrite करून घेऊया. म्हणजे ax plus by is equals to c या फॉर्म मध्ये हा आहे पण हा नाहीये म्हणून ह्याला अगोदर चेंज करूया. गिवन इक्वेशन्स 6x minus 3y is equals to minus 10 and 3x plus 5y is equals to 8. कारण हा minus 8 इकडे गेला तर 0 plus 8 will be 8. आता हा झाला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. Solving these above equations by using Cramer's method. Solving above equations by using Cramer's method. आता इथे काय करतो आपण अगोदर डिटर्मिनंट डी कॅल्क्युलेट करतो. डी इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ एक्स 6, कोएफिशियंट ऑफ एक्स कॉलम वाईज लिहायचे. नेक्स्ट कोएफिशियंट ऑफ वाय मायनस 3, कोएफिशियंट ऑफ वाय इज द 5. याचे डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया. 6 into 5 minus 3 into 3. 6 5 is 30. Minus into minus will be plus. 3 3 is 9. 30 plus 9 is the 39. म्हणजे डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू आपल्याला 39 ही मिळालेली आहे. आय विल राईट हियर डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू 39. नंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे dx. आता dx म्हणजे आपण या एक्सच्या कोएफिशियंटच्या जागेवर हे कॉन्स्टंट टर्म्स घेतो. -10 and 8 and here is -3 and 5 will be as it is. Now do the cross multiplication. -10 into 5 minus 3 into 8 minus 50. Minus into minus is the plus. 8 3 is 24. Minus 50 plus 24 is minus 26. dy is equals to dy कसे कॅल्क्युलेट करतो 6 आणि 3 हे दोन ऍज इट इज. नेक्स्ट -3 आणि पायच्या जागेवर -10 and 8 रिप्लेस होतील. हे ऑलरेडी आपले झालेलं आहे त्यामुळे मी थोडंसं फास्ट घेते. 6 into 8 minus of -10 into 3. 6 8 जा 48. Minus into minus is the plus. 10 3 जा 30. 48 plus 30
हा dx आहे, तर dy इज इक्वल्स टू 78. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे, x आणि y. व्हॉट इज द फॉर्म्युला, x इज इक्वल्स टू dx बाय d. dx किती आहे, -26 सबस्टिट्यूट हियर, डिवाइडेड बाय d किती आहे 39. आर बोथ डिव्हिजिबल बाय 13. येस, 13 3 जा 39, 13 2 जा 26, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला -2/3 ही मिळालेली आहे. नेक्स्ट y कॅल्क्युलेट करण्यासाठी y इज इक्वल्स टू dy बाय d. इथे dy हा 78 आहे, डिवायडेड बाय 39. 39 चा डबल 78 आहे, 39 1 जा 39, 39 2 जा 78. y is equals to 2. Therefore, -2/3, 2 is the solution. क्वेश्चन नंबर 2, 5th मधला. गिवन इक्वेशन्स आहेत 4m minus 2n is equals to -4, and the second equation is 4m plus 3n is equals to 16. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे क्रॅमर्स मेथड यूज करायचे, त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचे, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे. तर डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 4 -2 4 3 हे एलिमेंट्स लिहायचे डिटर्मिनंट्स मध्ये. आता क्रॉस प्रोडक्ट 4 into 3 minus -2 into 4. 4 3s are 12, minus into minus will be plus, 4 2s are 8. 12 plus 8 20. नेक्स्ट नंतर आपल्याला dx कॅल्क्युलेट करायचे. dx कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हे दोन एलिमेंट्स काढून, म्हणजे x चे कोएफिशियंट्स काढून आपल्याला इथे कॉन्स्टंट सबस्टिट्यूट करायचे. -4 16 and -2 3, म्हणजे y चे कोएफिशियंट्स तसेच राहतील. आता क्रॉस प्रोडक्ट -4 into 3 minus of -2 into 16. -4 into 3 -12, minus into minus is the plus, 16 2s are 32, plus 32 minus 12 is the plus 20. In this way we got the dx value as the 20. Let us calculate the dy. dy is equals to 4 and 4 will be as it is. मग -2 आणि 3 च्या जागेवर -4 आणि 16 घ्यायचे. 4 into 16 minus of -4 into 4. 16 4s are 64, minus into minus is the plus, 4 4s are 16. 64 plus 60 किती 80. dy is equals to आपल्याला 80 मिळालेला आहे. आता x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी x is equals to dx by d. dx किती आहे 20, divided by d is also the 20. 21 जा 21 जा. So therefore x is equals to 1. Next, y is equals to, I will keep this in the box, dy by d. dy is how much? It is the 80 divided by 20. 21 जा 20, 21 जा 20, 24 जा 80. So y is equals to 4. Therefore 1, 4 is the solution of this two given equations. Let us solve the question number 3. 3x minus 2y equal to 5/2 आहे. इथे आपण काय करूयात, हा जो 2 आहे 5 सोबत डिवाइड करायला, याला आपण इकडे सेंड करूयात, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट होईल. हा 2
2 इंटू 3x मायनस 2y इक्वल्स टू 5. आता 2 3 जा 6x मायनस 2 2 जा 4y इज इक्वल्स टू 5. आता हा असेल आपला इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट हा वाला 1/3 इंटू x प्लस 3y इक्वल्स टू मायनस 4/3. Get the LCM of this. It is the 3. हा 1 into x will be the x plus 3 3 is 9 y equals to minus 4/3. हा 3 कॅन्सल होतो आणि मग फायनली आपल्याला काय उरेल x प्लस 9y इक्वल्स टू मायनस 4. हा असेल इक्वेशन नंबर 2. आता आपण ह्या दोन इक्वेशन्सला सॉल्व्ह करतोय. सॉल्विंग equations 1 and 2 by Cramer's method. First of all, we have to calculate the determinant. Determinant calculate करायसाठी आपल्याला x चा कोएफिशियंट आहे 6, x चा कोएफिशियंट आहे 1, y चा कोएफिशियंट आहे -4 आणि y चा कोएफिशियंट आहे 9. Now do the cross multiplication. 6 into 9 minus of minus 4 into 1. 6 9 जा 54 minus into minus plus 4 1 जा 4. 54 plus 4 is the 58. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे dx. dx कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्यांच्या जागेवर आपण काय घेतो 5 and minus 4 कॉन्स्टंट टर्म. 5 and minus 4 5 minus 4 आणि minus 4 आणि 9 as it is. Now 5 into 9 minus 4 into minus 4. 9 5 is 45 minus into minus plus into minus 4 4 is 16. 45 minus 16 is the 29. Next dy is equals to determinant of 6 and 1 as it is. हा -4 आणि 9 च्या जागेवर आपल्याला 5 आणि -4 येते. आता 6 into -4 minus 5 into 1 minus 24 minus 5. This is the minus 29. आता आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे बाय युजिंग फॉर्म्युला. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे x इज इक्वल्स टू dx बाय d. आता dx किती आहे 29 डिवायडेड बाय d आहे 58. 29 1 जा 29 and 29 2 जा 58. x is equals to 1/2 आलं. नेक्स्ट y ची व्हॅल्यू काढायसाठी dy बाय d. dy किती आलं -29 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे 58. 29 1 जा 29 आणि 29 2 जा 58. -1/2 कारण इथे हे dy ला निगेटिव्ह असल्यामुळे येणार आन्सर -1/2 असेल. y is equals to this. Therefore 1/2, -1/2 is the solution. Let's discuss question number 4 from 5th one. 7x plus 3y is equals to 15. नेक्स्ट इथे बघा तुम्हाला कन्फ्युज करायसाठी इथे अगोदर y दिलेला आहे आणि त्यानंतर x दिलेला आहे. इथे अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही कारण आपल्याला अगोदर x चा टर्म पाहिजे असतं नंतर y चा आणि चुकून जर तुम्ही इथे डिटर्मिनंट 7 आणि 12 आणि 3 आणि -5 जर घेतला तर तुमचा प्रॉब्लेम रॉंग होतो. त्यामुळे -5x प्लस 12y इक्वल्स टू 39. आता हे दोन आपले इक्वेशन्स आहेत त्यांना आपण सॉल्व्ह करूयात. डिटर्मिनंट d इज इक्वल्स टू 7 -5 3
and 12. Cross multiplication, 7 into 12 minus 3 into minus 5. 12 7 जा 84, minus into minus plus 3 5 जा 5 3 जा 15. 99. Addition of these two is the 99. आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 99 मिळालेली आहे. Now calculate the dx is equals to, dx is how much? We have to form 7 minus 5 च्या जागेवर 59, 39 येतील आणि 3 and 12 as it is. आता 15 into 12 minus 3 into 39. 15 2 जा 30, carry is the 3. 15 1 जा 15, 15 plus 3 18 minus 3 9 जा 27, carry is the 2, 3 3 जा 9, 9 plus 2 is the 11. 180 minus 117, 363 plus 63 will be there. dx ची व्हॅल्यू आपल्याला 63 अशी मिळाली. नेक्स्ट dy is equals to determinant of 7 and minus 5 will be as it is. नेक्स्ट 3 आणि 12 च्या जागेवर 15 आणि 39 येते. Do the cross multiplication. 7 into 39 minus of 15 into minus 5. 7 9 जा 63, 3 carry is the 6. 7 3 जा 21, 21 plus 6 is the 21 plus 6 is the 27. Minus into minus plus 15 5 जा 75. 5 plus 3 is the 8. 7 plus 7 is the 14. 1 is the carry. 2 plus 1 is the 3. 348. Next, now we have to calculate the x. X is equals to dx by d. dx किती आहे? Sorry, 63 divided by d ची व्हॅल्यू आहे 99. बोथ आर डिव्हिजिबल बाय 9. दोन्ही पण 9 ने डिवाइड होतात. 9 7 जा 63, 9 1 जा 9 1 जा म्हणजे 7 डिवाइडेड बाय 11. x ची व्हॅल्यू 7 by 11 आहे आणि y ची व्हॅल्यू काढायसाठी dy by d. dy किती आहे? 348 divided by 99 is the d ची व्हॅल्यू. आता दोन्ही पण 3 ने डिवाइड होतात. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 1 will be remain. 3 6 जा 18, 3 3 जा 3 3 जा 116 divided by 33. आता हे फर्दर डिवाइड होऊ शकत नाही त्याच्यामुळे y ची व्हॅल्यू हीच आहे. Therefore 7 by 11, 116 by 33 is the solution. आता लास्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ह्या 5th मधला लास्ट क्वेश्चन आहे हा. काय गिवन काय आहे? x प्लस y मायनस 8 बाय 2 इक्वल्स टू x प्लस 2y मायनस 14 बाय 3 इक्वल्स टू 3x मायनस y बाय 4. हे काय दिलेलं आहे? ओके, पण ऍक्च्युअली ax प्लस by इज इक्वल्स टू c आणि ax प्लस by इज इक्वल टू c म्हणजे दोन इक्वेशन्स असतात आपल्याकडे. तर ह्या फॉर्म मध्ये तर हे नाहीच आहे. हे याच्या इक्वल टू आणि हे याच्या इक्वल टू. तर कसे सॉल्व्ह करणार आहे आपण? इट्स व्हेरी इझी. आता समजा a इज इक्वल टू b इक्वल टू c असं जर असेल तर आपल्याला एक रूल माहिती आहे. हा जो b आहे हा a च्या इक्वल आहे आणि c च्या पण इक्वल आहे. म्हणून इथे काय लिहितो आपण? a इज इक्वल्स टू b अँड b इज इक्वल्स टू c. मग इथे पण आपण हेच करणार आहोत. आता ह्याला जर तुम्ही a म्हणून कन्सिडर केलं आणि ह्याला जर का b म्हणून कन्सिडर केलं आणि ह्याला जर का c म्हणून घेतलं तर a इज इक्वल टू b इज इक्वल टू c आहे. म्हणून अगोदर आपल्याला काय करायचे? हे दोन इक्वेशन्सला इक्वल टू करून त्यांना एक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्यानंतर ह्या दोन इक्वेशनला इक्वल्स टू करून त्यांना एक
दुसरा इक्वेशन भेटेल. मग अशा प्रकारे आपल्याला 3 इक्वेशन्सच्या जागेवर आपल्याला फक्त 2 ला रेड्यूस करून मग नंतर क्रॅमर्स रूल यूज करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यूज काढायचे. चला हे रूल अप्लाय करूयात आता. फर्स्ट x plus y minus 8 divided by 2 equals to x plus 2y minus 14 divided by 3. आता हे दोन a is equals to b असे घेतलेलं आहे आपण. इथे काय करूया आपण, इक्वल्स टू असल्यामुळे आपण ह्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या एक्सप्रेशनला 3 नी आणि ह्या एक्सप्रेशन्सला 2 नी इंटू x plus y minus 8 equals to 2 into x plus 2y minus 14. आता इनसाइड मल्टिप्लाय करा. 3 into x is the 3x plus 3 into y is the 3y minus 3 8 जा 24 equals to 2 into x is 2x plus 2 2 जा 4y minus 2 into 14 is the 28. आता इथे काय करायचे आपल्याला, x आणि y चे टर्म सगळे एकत्र लिहायचे. हा 3x इथेच ठेवा, हा -2x प्लस 2x इकडे घेऊन या. 3x प्लस 3y मायनस 2x ह्या प्लस 4y ला इकडे घेऊन या, तो होईल -4y इक्वल टू, आता आपण ax प्लस by इज इक्वल टू c घेतो ना. मग आता हा जो कॉन्स्टंट आहे याला आपण इकडे सेंड करूया. इथे ऑलरेडी -28 आहे, हा -24 इकडे आला तर +24 होईल. आता 3x minus 2x is the x. Next plus 3y minus 4y is the minus y equals to -28 plus 24 is -4. इथून आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालेला आहे. आता ह्या दोन टर्म्सला आपण इक्वेट करूयात. x plus 2y minus 14 divided by 3 equals to 3x minus y divided by 4. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. आता मी डायरेक्टली करते. 4 into x is the 4x plus 4 into 2y is the 8y minus 14 into 4 56 equals to 3 into 3x is the 9x minus 3 into y is the 3y. आता आपण x आणि y चे टर्म एकत्र करूया. 4x प्लस 8y मायनस 9x प्लस 3y. कारण हा प्लस x इकडे आला तर -9x होईल आणि हा -3y इकडे आला तर +3y होईल. हा -56 ला आपण तिकडे पाठवूया. आता इकडे काही कॉन्स्टंट नाहीये, त्यामुळे इकडे 56 एकच राहणार आहे. 4x minus 9x is the -5x. Next 8y plus 3y is the 11y. Next any terms are remain? No. Equals to 56. आता आपण इक्वेशन नंबर 2 हे पण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 या दोन्हीला आपल्याला क्रॅमर्स मेथड यूज करून सॉल्व्ह करायचे. तर चला सॉल्व्ह करूया. आता हा टर्म आणि हा टर्म या तिन्हीला इक्वल्स टू केल्यावर आपल्याला इक्वेशन 1 x minus y is equals to -4 असा भेटला आणि सेकंड इक्वेशन -5x plus 11y is equals to 56 हा सेकंड इक्वेशन भेटलेला आहे. आता आपल्याला क्रॅमर्स मेथड यूज करायचे. चला अगोदर आपल्याला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचे. 1 -1 -5 and 11. 1 into 11 minus of -1 into -5. 11 1 is 11. Minus into minus is the plus. Plus into minus is the minus. 1 into 5 is the 5. 11 minus 5 is 6. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू 6 मिळाली. Now calculate the dx. dx is equals to -4 and 56. Next is -1 and 11. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण एकशे टर्म्स काढून इथे कॉन्स्टंट्स घेतो. -4 into 11 minus of -1 into 56 minus 4 into 11 is the -44 minus into minus is the plus 56. 56 minus
44. It is 12. Next, dy is equals to determinant of 1 minus 5. हे तसेच राहतील x चे टर्म्स आणि -1 11 च्या जागेवर -4 and 56 येतील. Now 1 into 56 minus of -4 into -5. 56 minus into minus plus into minus is the minus. 5 4 is a 20. 56 minus 20 is the 36. X is equals to dx by d. dx is how much? 12. आणि d ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळाली. 6 1 जा 6, 6 2 जा 12. x is equals to 2. हे मिळालं. आता y is equals to dy by d. dy is the 36 divided by d ची व्हॅल्यू आहे 6. 6 1 जा 6, 6 6 जा 36. 6 by 1 is the 6 only. Y is equals to 6. Therefore, x is the 2 and y is the 6. Means 2, 6 is the solution. Thank you.